श्री स्वामी समर्थ. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो आणि या महिन्यामध्ये केलेली पूजा, जप आणि सेवा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. त्यातच आज आलेला गुरुपुष्यामृत योग हा खूप शुभ आणि दुर्मिळ योग मानला जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी संध्याकाळी केलेली पूजा आणि उपाय अनेक पटीने फळ देतात असे सांगितले जाते. त्यामुळे आजची संध्याकाळ खूप खास मानली जात आहे. आज संध्याकाळी एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे केळीच्या झाडाची पूजा करणे. धार्मिक मान्यतेनुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये केळीच्या झाडाची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुख शांती वाढते असे सांगितले जाते. ज्यांच्या घरात सतत पैशाची अडचण असते, कामांमध्ये यश मिळत नाही, घरात भांडण तणाव असतो किंवा मन कायम अस्वस्थ राहते, कामामध्ये मन लागत नाही, अशा लोकांनी आज संध्याकाळी श्रद्धेने हा उपाय जरूर करावा असे मानले जाते. कारण गुरुपुष्यमृत योगामध्ये केलेली भक्ती आणि प्रार्थना लवकर फळ देते अशी श्रद्धा आहे. कपडे घालावेत, शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. पिवळ्या रंगाचे कपडे घातल्यानंतर, कारण पिवळा रंग हा भगवान विष्णू यांना प्रिय मानला जातो. त्यानंतर केळीच्या झाडाजवळ जावे. सर्वात आधी झाडांच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण करावे. त्यानंतर हळद कुंकू वाहावे आणि पिवळे फुले अर्पण करावीत. हा उपाय जर सकाळी केला असेल, पूजा सकाळी केली असेल तर संध्याकाळी करण्याची गरज नाही. यानंतर केळीच्या झाडासमोर तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ आपल्याला लावायचा आहे. तुपाचा दिवा लावावा आणि शांत मनाने भगवान विष्णूचे स्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र श्रद्धेने बोलावा. हा मंत्र अत्यंत पवित्र मानला जातो. असे म्हणतात की हा मंत्र मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी मदत करतो. पूजा झाल्यानंतर केळीच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि आपल्या मनातील इच्छा देवासमोर बोलावी. काही लोक या दिवशी विवाह जुळण्यासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, घरातील शांततेसाठी आणि सुख समृद्धीसाठी हा उपाय करतात. अधिक महिन्यात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केळीच्या झाडाची पूजा खूप शुभ मानली जाते. आजच्या दिवशी शक्य असल्यास गरिबांना केळीचे फळ दान करावे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. अधिक महिन्यामध्ये दान आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की या महिन्यात केलेले पुण्य अनेक पटीने वाढते. आज संध्याकाळी राग करणे, वाद घालणे, वाईट बोलणे आणि नकारात्मक विचार टाळावे. शक्य तितके देवाचे नामस्मरण करत राहावे, कारण भक्तीमध्ये खूप मोठी शक्ती असते. मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत नक्की पोचते असे सांगितले जाते. केळीच्या झाडासमोर लावलेला छोटासा दिवा देखील हा एक फक्त दिवा नसतो, तर तो आपल्या जीवनातील अंधार दूर करण्याची आशा असते. अनेक लोक श्रद्धेने हा उपाय करतात आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे अनुभव सांगतात. त्यामुळे आजची ही शुभ संध्याकाळ वाया जाऊ देऊ नका. अधिक महिना हा साधा महिना नसतो, हा भक्तीचा महिना आहे, सेवा करण्याचा महिना आणि भगवान विष्णूचे नाम घेण्याचा महिना आहे. या महिन्यात केलेले छोटे छोटे उपाय देखील मोठे फळ देतात. त्यामुळे आज गुरुपुष्यामृत योगाच्या या पवित्र संध्याकाळी केळीच्या झाडाची पूजा करून भगवान विष्णूंना मनापासून प्रार्थना करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायम राहो. घरात सुख शांती समाधान आणि धन्य धान्य वाढो. जीवनात सर्व संकट दूर होवोत. आजची ही संध्याकाळ साधी नाही, हा काळ भक्तीचा, विश्वासाचा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी आहे. केळीच्या झाडासमोर लावलेला तो छोटासा दिवा तुमच्या जीवनातील अंधार दूर करण्याची शक्ती ठेवतो असे मानले जाते. मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. देव प्रत्येक भक्तीची हाक ऐकत असतो. फक्त श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. अधिक महिन्यातील हा गुरुपुष्यामृत योग आपल्या घरात सुख, समृद्धी, समाधान आणि आनंद घेऊन येतो. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या संपूर्ण परिवारावर कायम राहो हीच प्रार्थना. जर तुम्हीही आज हा उपाय करणार असाल तर मनापासून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की बोला आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. आपल्या सर्व मनोकामना
पूर्ण होतील आणि त्याचे विशेष फळ मिळतील असा विश्वास ठेवून आपल्याला नामस्मरण करायचे असते. अशीच धार्मिक माहिती आणि पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हालाही गुरुपुष्य अमृत योगाविषयी श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव नक्की लिहा आणि अशीच धार्मिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजची ही पवित्र संध्याकाळ वाया जाऊ देऊ नका. छोटासा दिवा लावला आणि देवाचे नाम घ्या आणि मनातील नकारात्मक विचार दूर करा. कदाचित आजचा हा गुरुपुष्य अमृत योग तुमच्या जीवनात नवीन आनंद आणि संधी आणि नवीन आशा नक्कीच घेऊन येतील. श्री स्वामी समर्थ.